हा रस्ता जावळीचा नव्हता, मृत्यूचा होता. आता अफजल खानाची प्रचंड फौज जावळीकडे निघाली होती. पण लोक उगाच म्हणत नाहीत, या सह्याद्रीची सैर करणं कुणा ऐऱ्यागैऱ्याचं काम नाही. या सह्याद्रीची सैर फक्त तिघच करू शकतात. पहिला वाघ, दुसरा वारा आणि तिसरे मराठे. या तिघांशिवाय इथं फिरणं कधी कोणाला जमलंच नाही. आणि आता बैलबुद्धी असलेला अफजल खान निघाला होता हजारोंची फौज घेऊन सह्याद्री जिंकायला. 1.5 कोसाचा उंच पर्वत ओलांडून, त्याच्या पुढे 5 कोसाचं घनदाट अरण्य ओलांडून आणि त्यानंतर अतिभयानक असा रडतोंडीचा घाट उतरून अरुंद वाटा, चिखल, कसरणारे दगड आणि खोल दऱ्या. खानाची फौज चालत नव्हती, ती अक्षरशः धडपडत होती. घोडे कोसळत होती, हत्ती अडकत होते, सैन्य थकून जमिनीवर पडत होतं. पण तरीही खानाच्या गर्वाला काही सीमा नव्हती. अखेर कमालीच्या यातना सहन करत हा सारा पसारा घेऊन खान जावळीत पोचला आणि प्रतापगडावरून कडाडला माझा राजा. अखेर अखेर त्या अफजल खानाला त्याच्या मरणाची जागा कळली तर. पण खानाला माहिती नव्हतं, तो ज्या भूमीत उभा होता ती भूमीच त्याच्या अंताची वाट पाहत होती.